तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. दयानंद आणि राजेश अशी सलामीची जोडी आहे. पंचांकडे इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर मनीष आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल कामन संघाकडून. या पुढचा चेंडू अप्रतिम शॉट लगतच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थैंक यू डीजे. क्या आगाज हुआ है, अंजाम भी अच्छा देखने को मिलेगा. काय सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर धडाकेबाज षटकार येतोय आणि 6 धावांनी संघाचं अकाउंट ओपन केलं जाते. धावसंख्या 6. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल परंतु यष्टीरक्षक बीट होतोय आणि या चेंडूवर एकच धाव येते 22च्या रूपाने. एका धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. बघा सलामीची जोडी मनीष गोलंदाजी मार्कवर आहे. दयानंद आणि राजेश काय सलामीची जोडी आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केलेली होती. मनीष पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा. फुल टॉस चेंडू लॉगांच्या दिशेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक यू डीजे. अशी सुरुवातीची गरज होती डगआउट मधून आणि त्याच्यावर खरे उतरताना बघतोय आपण मिस्टर दयानंद. चांगली फलंदाजी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो मनीष याच्यावर. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मारण्याच्या प्रयत्नात. चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला. यावेळी मनीष याच्याकडून निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 13 धावा. एक जबरदस्त सुरुवात बघायला मिळते आपल्याला विरार फाटा संघाकडून. पहिले 4 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूवर 13 धावा येत आहेत. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय विरार फाटा संघाला. धावसंख्या 13 असताना. कमाल डीजे. चल पोरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. चल पोरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. लोकात पुरा बोलवस काय. नजर लावून नांगस काय. हात धरला माझा हात धरला तुन मनीच्या हात धरला. हात धरला माझा हात धरला तुन मनीच्या हात धरला. झुकून धरला पोरा झुकून धरला. तुझा मी हात पुरा झुकून धरला. झुकून धरला पोरा झुकून धरला. तुझा मी हात पुरा झुकून धरला. थँक्यू डीजे. बघा चुकून लागला असं केवळ दयानंद सांगेल डगआउट मध्ये गेल्याच्या नंतर. कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. बॅटचा कडा लागून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या 13 असताना पहिला गडी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विकी भादाळे. डाव्या हाताचा मला वाटते फलंदाज आहे आणि डाव्या हाताचा फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये असते त्यावेळी थोडीशी मशक्कत करावी लागते क्षेत्ररक्षकांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज मनीष. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. भेंडायो फुलला कौला कौला फुल त्याचा कोना या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला. कौला कौला फुल त्याने केसा तर मालेला. पिवला पिवला फुल त्या मी ह्यानच तोडला. कौला कौला फुल माझे केसात मी मालला. पिवला पिवला रान भेंडायो फुलला. कौला कौला फुल त्याचा कोना या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला. कौला कौला फुल त्याने केसा तर मालला. पिवला पिवला फुल त्या मी ह्यानच तोडला. कौला कौला फुल माझे केसात मी
थँक्यू डीजे. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला साई कृपा विरर पाटाकडून, साई कृपा संघाकडून. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावफलकावर लागली गेली. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश. तर इनिंग ब्रेकच्या नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. आजच्या दिवसातले विजयी संघाचे जे कर्णधार असतील त्याने आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. भावेश, बघूया या गोलंदाज या ओव्हरमध्ये कमबॅक करतो की नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता पण तो फटका फसलेला आहे. यावेळी शतरक्षकाला निवडलंय. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. बॅक टू द डगआउट मध्ये परतावं लागेल राजेश याला. कमांड डीजे. पालघरचे दूल बाजाराला नेन गो, नव नव झुमकना पैजन हो देन गो. पालघरचे पोरा बाजाराला नीजो, कानातला माल झुमकने दीजो. पालघरचे पोरा बाजाराला नीजो, नव नव पैजने डीजे. अप्रतिम गाणं ऐकायला मिळते आपल्याला. ऋषिकेश नंबर 4 मध्ये इन होतोय खेळण्यासाठी. स्ट्राईक चेंडूवर जातोय परंतु भावेश याच्याकडून चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. यावेळी यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला चेंडू आणि पुन्हा एकदा इनसाइड एज घेऊन जातोय. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. आता मात्र तू चलमय आहे अशी अवस्था बघायला मिळते आपल्याला साई कृपा संघाकडून. कमांड डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर हॅट्रिकची संधी आहे आणि आपण बघतोय विकेटच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक लागलेलं आहे. परत हेमंत लाखा त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया हॅट्रिकला चान्स आहे. चांगला कमबॅक बघायला मिळतो कामन संघाकडून भावेश याच्याकडून. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगायच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. गाज नाही विजेना पाणी नाही पड, गाज नाही विजेना पाणी नाही पड. थँक्यू डीजे. पाऊस पडतो परंतु तो धावांचा पाऊस बघायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावेनी संघाची धावसंख्या 25 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा 22 गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल. आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर खालच्या दिशेला राहिला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा बघायला मिळते. भावेश याच्याकडून बघायला गेलं तर या सामन्यामध्ये एक कमबॅक आहे. 4 चेंडूमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या होत्या. पण तो चांगला कमबॅक. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवर 7-8 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू बघतोय आपण मिड ऑफच्या दिशेला जातोय. चेंडू शतरक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. कारण शतरक्षण होता. अप्रतिम शतरक्षण झालेला आहे. 1 धावेनी धावसंख्या 26 धावा. तर दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर बाबास्पोर्ट बीबीपाडा संघाची फलंदाजी सुद्धा अप्रतिम फलंदाजी आहे. एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. आपण अजूनपर्यंत बघायला गेलो तर नाण्याची एक बाजू बघतोय. अजूनपर्यंत नाण्याची दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. धावसंख्या 26 धावा. बघूया एखादा मोठा फटका येतो की काय. समीर आहे स्ट्राईक चेंडवर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चांगलं शतरक्षण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. मिस्टर समीर याला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो साई कृपा विरार पाटा संघाने 27 धावा जमवलेल्या आहेत आणि 28 धावांचं एक लक्ष असेल. विजय संघाचे कर्णधार चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. आमच्या समालोचन कक्षामध्ये या आणि चालू असलेल्या सामन्याचा एखादा प्रतिनिधी.
ओमसागर बामणगाव संघाचा एखादा प्रतिनिधी. ओमसागर बामणगाव. चिठ्ठ्यांचा ड्रा होतोय. काय स्पर्धा बघायला मिळते. दुपारचं सत्र चालू आहे. अप्रतिम सामने बघायला मिळतात आपल्याला. कसा भाऊ वाढवतो मारी ना जवळची होती बुरी नाचाय आली. तरपा कसा भाऊ वाढवतो मारी ना जवळची होती बुरी नाचाय आली. लाड सुडकाने सुनती नाचते बारी ना होती बुरी फार मला पसंत आली. थँक्यू डीजे. बघा 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. भावेश आणि मनीष अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे 14 धावा जमवाव्या लागतील जर आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर दुसऱ्या बाजूने बघतोय या 28 धावा कशाप्रमाणे थांबवू शकतोय. गोलंदाजी मार्कवर दयानंद तुंबडा सज्ज होतोय. राईट मोवर द विकेटचा मारा करेल. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू 22 याच्यासाठी. यापुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिलाय परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पंचांकडे इशारा येतोय. नो चेंडू. म्हणजे अशा प्रकारे बघा ह्या एक चेंडूवर 3 धावा येत आहेत. आणि जर पुढचा चेंडू बघा उघडा डोळे बघा नीट कारण या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू मानावा लागेल. बघा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी मनीष याच्याकडून कॉलिंग होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय आपल्या समालोचन कक्षामध्ये. पंचांनी कळवायची 22ची धावाई. यस पंच. तर बघूया आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. तर एक धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे 4 धावा. या पुढचा चेंडू बिग हिट. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु लॉगॉनच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. आपण बघतो अष्टभुजा लहूपाडा संघाला बाय मिळणार आलेले आहे आणि याच्यामध्ये जो संघ विजय होईल तो ओमसागर बामणगाव या संघासमोर 2 हात कडेल. या पुढचा चेंडू पण नाही एकदा परंतु यावेळी बघूया मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत होता. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय बाबा स्पोर्ट बीबीपाडा संघाला. कमॉन डीजे. पोरी चढला मला बिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्या मरना. पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करना. पुरा सवय तुझी मोडणार क्रिकेटचा सोड काम धंदा करना. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात आहे बघा. 24 धावांचा पाठलाग 28 धावांचा पाठलाग करताना जर विचार करायचा गेला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. म्हणजे संख्येत चांगली सुरुवात आहे. अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 18 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू असतील ते 9. हॅलो हॅलो
9 चेंडूमध्ये 18 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतो. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये इन झालेला आहे मिस्टर हर्षद तारवी. डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला हवेची सुद्धा पुरेपूर साथ आहे. या पुढचा चेंडू बॉल बघतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 1 बाद 11 धावा. बघा 28 धावांचा पाठलाग करताना बघायला गेलं तर सुरुवात चांगली झाली. पहिला चेंडू नो टाकला. त्या चेंडूवर बघायला गेलं तर 3 धावा आलेल्या होत्या. धावसंख्या झालेली ते 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दयानंद. या पुढचा चेंडू बघा. या पुढच्या चेंडूला आपण बघतोय लॉग लेगच्या दिशेला खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि घातक ठरतोय आणि पंचांकडून पुन्हा एकदा इशारा येतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. ज्याची काहीही गरज नव्हती धावचीच्या रूपाने. बघा ह्या धावेची काहीही गरज नव्हती. बघा धावा आलेल्या आहेत तुमच्या संघासाठी, परंतु मैदानाच्या आतमध्ये टिकणं हे खूप गरजेचं होतं. परंतु तसं होत नाही आणि बोनसच्या रूपाने समोरच्या संघाला हा विकेट दान केला जातोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 13 धावा झालेल्या आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत ते पहिल्या षटकामधले 4. का अजूनपर्यंत जर विचार करायचा गेला तर 8 चेंडू आणि 15 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 15 धावा. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एका बाजूला बघतो आपण बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन, तर दुसऱ्या बाजूला बघतो साई कृपा विरार फाटा. काय सामना झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या धावसंख्या झालेली आहे ती 13. चेंडू टाकून झालेले आहे 4. संजय नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय फलंदाज. बघा चांगला कमबॅक आहे विरार फाटा संघाकडून, परंतु चांगले डॉट चेंडू टाकावे लागतील यावेळी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षक झेल पकडतोय की काय, परंतु झेल सुटला जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी मिस्टर संजय याला एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. का विचार करायला गेला तर अर्धा पल्ला हा पार केलेला आहे. बाबा स्पोर्ट कामन संघाने 14 धावा झालेल्या आहेत. जी सरासरी मेंटेन करायची होती प्रत्येक षटकामागे 14 धावा या जमवायच्या होत्या. तर अजून विचार करायचा गेला तर पहिल्या षटकामधला 1 चेंडू शिल्लक आहे. या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर थोडंसं वर्चस्व गाजवताना दिसतोय आपल्याला बाबा स्पोर्ट कामन संघ. यावेळी बघा मिडल सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याच वेळी आपण बघतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. 2 धावा येतात. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लागल्या गेल्या 2 बाद 16. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघतोय राजेश गोरकडे. चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगला कमबॅक करायचा असेल तर. बघूया या पुढचा चेंडू बॉल बघतोय आपण मिडॉनच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे.
एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजून जर विचार करायचा गेला तर हर्षद सारखा फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज आपण स्ट्राईकच्या एंडवर बघतोय आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला जर हवेची साथ आहे, जर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला तर नक्कीच मला वाटते टळव्यांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जाईल. बघूया थोडीशी रणनीती वेगळी आहे यावेळी विरार फाटा संघाची आपण बघतोय. मिडनचा आणि मिडविकेटचा क्षेत्रक्षण आपण बघतोय सर्कलमध्ये, त्याच वेळी आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षण सर्कलमध्ये आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो लॉग लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तेवढा चांगला थ्रो येतोय आणि बघा काय होतंय, ओव्हर थ्रो. अरे बघा इथे जम्प करण्यात आलेली होती. आपल्या विकेटला वाचवायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु मित्रांनो हे चुकीचं आहे. थोडंसं आपलं शरीर पण सांभाळा. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण येतात. धावचीच्या रूपाने गडी मात्र बाद होतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 19 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय चेतन. नॉन स्ट्राईक चेंडूवर आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, बॉल जातोय मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात यशस्वी होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 21 धावा. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 7 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एक जबरदस्त अटीतटीचा सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली. अशा प्रकारे करत नाही चुकी. पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय आणि आता मात्र थोडासा अडचणीमध्ये येतोय बाबा स्पोर्ट कामन संघ. कमन डीजे. वालावरी माझी जोडवली ग तालावरी, माझी जोडवली ग तालावरी. दोन चेंडू आणि 7 धावेची गरज. यावेळी समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. देवेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. या चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल बाबा स्पोर्ट कामन संघाला. बघूया काय होते. या पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय पुन्हा एकदा पंचांकडून. याला बोलतात दुष्काळात 13वा महिना. एका धावेने संघाची धावसंख्या 22 झालेली आहे, परंतु याच्या पुरता चेंडू बघा फ्री हिट चेंडू असेल. या चेंडूवर जर तुम्ही बाद होऊ शकता तर फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने. नक्कीच तुमच्याजवळ या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करा. बघू काय होतंय. या पुढचा चेंडू आपण बघतोय
डिक्लरेशन झोन मध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेल्या आहे ती आता मात्र 24 धावा. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 4. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना एका बाजूला बघतो आपण बाबा स्पोर्ट बीबीपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूने बघतो साई कृपा विरार फाटा. काय अप्रतिम सामना बघायला मिळतोय. 28 धावांचा पाठलाग करताना आता मात्र एक चेंडू मध्ये 4 धावेची गरज आहे. दोन्ही डगआउट मध्ये बघायला गेलं तर टेन्शन असेल. खेळाडूवर टेन्शन असेल, त्याचवेळी गोलंदाजांवर टेन्शन असेल, क्षेत्ररक्षकावर टेन्शन असेल. बघूया या टेन्शन मधून बाहेर निघायचं आहे. बोलतात ना हार के जितने वाले को बाजीगर कहा जाता है. बघूया कोण ठरतोय बाजीगर. जो या सामन्यामध्ये पराजय होईल त्याला या स्पर्धेमधून बाहेर मुकावं लागेल. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. सर्व प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे या सामन्यामध्ये. एक चेंडू 4 धावेची गरज. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर स्टोक आहे आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतो साई कृपा विरार फाटा संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय बाबा स्पोर्ट बीबीपाडा संघ. हार्ड लक बीबीपाडा संघाला आणि बेस्ट ऑफ लक साई कृपा विरार फाटा संघाला नेक्स्ट मॅच साठी. कमॉन डीजे. साई कृपा संघाचा कर्णधार लगेच लॉस टॉलिपिच्या कॉलसाठी या.